लोकांना तुमचं काय घेणं आहे? सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणं? आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. ही केस कमी आहेत माझ्या अंगाची महाराज, एवढी गावं पाहिलीत म्या. माझ्या इतकी तर कीर्तनं केली नाही कोणी, आणि माझ्या इतका संप्रदायात त्रासही कोणी काढला नाही. दुसरा मिळालाच असता, मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर रोज नवं लफडं आहे महाराज, रोज नवं लफडे कटपाहू करून करून कटाळलं महाराजला. पण आणि सगळ्यात जास्त एवढ्यात जास्त त्रास मॅच काढलाय महाराज. खरं आहे का खोटं आहे? हां, आता मीच इतका वैतागलोय का आता मीच मी मग अशीच मोरे काकाला म्हणत होतो बसल्या बसल्या, आता आपण थांबवून घेतलं पाहिजे. आता लोक आपल्याला लय शिव्या द्यायला लागले. माझ्या डोक्यातच आलं होतं का आता आपण आलंय माझ्या डोक्यात, मी 2-4 दिवसात घेणार आहे निर्णय की आता नको. 31 वर्ष झाली, 31 वर्ष डांबरीवर गेलीत मला 31 वर्ष. झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, खाणं डांबरीवर. 26 स्कॉर्पिओ झाल्या माझ्या, 26 स्कॉर्पिओ झाल्या आणि 3 बोलेरो झाल्या. म्हणजे 30 गाड्या 30 वर्षात झाल्या. आता मी 3 कीर्तनं करतो महिन्याला. 80-82 90 60 आणि 65 तर आपला महिनाच नाही. नाही एक केल्यावर तर आपल्याला जमतच नाही. नाही झोपच येत नाही एक केल्यावर. नट ना नट गेला मला. आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची माझी गाठ नव्हती मला. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला. आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला. पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला. काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावं पण किती. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाले 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकडने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं. आम्ही 2-3 दिवसापासून विचार करतोय. 1-2-3 दिवसात घेणार आहे निर्णय मी. पण ते मजा नाही राहिली त्याच्यात. आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला. जाता नवरदेव नाही, पाहुण्याची येईन झिरली पोराच्या बापाची झिरली. ती उलट पोरीच्या बापाला म्हणतो. हे पोरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला, इंटरेस्ट. तो म्हणतो मी DED केलाय. पोरांनो हिशोब आहे का बरं का? 5 लाख DED आहेत सध्या शिल्लक. किती? 5 लाख. आणि 6.5 लाख BA BEd आणि MA BEd आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. नोकऱ्या नाही. मग आता तू शेवटी यावर्षी DED बंद झालं आणि DTED चालू झालं. नोकरी नाहीत महाराज. तुम्ही जवळजवळ संपलेच. आता नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय? जागा भरायच्या 10, ओपनच्या 2, किती राहिल्या? 8, संचालक मंडळाच्या 4, किती? 4, राखीव 2, 1 साडूचं आणि 1 मिवणीचं. आमच्यासाठी काय नाही, आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं.
गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, प्रचाराला काढायचं बाहेर. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. चैन उघडीच चाल सीझन. अरे चैन वरवड, सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. वेळ नाही म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो. आपल्या पोरांना सांगतो तो पोराओ, अजून संधी गेली नाही, सावध व्हा. आणि मधल्या नोकऱ्याच करू नका. डायरेक्ट MPSC द्या, UPSC द्या, टॉपची नोकरी करा. हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका मला. तुम्ही डायरेक्ट 10 वर्षी लेट पण टॉप. मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना, 45ला लागा, तरी पुढं 15 वर्ष सर्व्हिस. पण MPSC द्या, UPSC द्या, एकदम टॉपची नोकरी करा. हे 5 लाख भरा, 1.5 लाख पगार घ्या, 2.5 लाख व्याजानं काढा. ही नोकरीच करत नाही मला. हां, सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे. हे हलकट कामच करायचं नाही मला. टॉप. चला डायरेक्ट तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, टॉप. हे मध्ये हातभात काल तुम्ही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लई झाटी आहेत महाराज. हो, यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो. पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. हो, पुरीच्या बापानं फक्त पंक्तीत हिंडायचं. भरपूर जेवा, लई दिसानं नालायक सापडलाय हा. मग पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढणार रे. पुरीनो, तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा, कारण तुम्ही सध्या लई दणका उठवलाय. सध्या हो, आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली, एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं, 2 वेळा बायको जवळून गेलो. म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची, नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर. आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा DJ पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी चमेली लागली तर माग चड्डी उपासली. इतकी जोरात शिट्टी वाजवली. मग हवा किती गेली असं तुम्ही विचार करा. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात असे पहा, स्वहिताचा घोरवा, स्वहिताचा घोरवा, आयुष्य जात हे पहा, काळाचा पतसे पहा, स्वहिताचा घोरवा, धनिरा श्री हरीचा. आयुष्य जात हे पहा, स्वहिताचा घोरवा, पण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा, आपल्या आपण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा, आपण करा आपल्या आपण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवन, बंधन तोंड वेगी, तोंड वेगी,
आपण करा सोंडवन आपुली आपण करा सोंडवन आपुली आपल्या पण करा सोडवन आपल्या आपण करा सोडवन आपल्या आपण करा सोडवन आपल्या आपण करा सोडवन आपुली आपण करा सोंडवन आपुली आपण करा सोंडवन आपल्या पण करा सोडवन आपल्या आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपल्या पण करा सोडवन आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आपण करा सोडवन आपण करा आपल्या आपण करा सोडवन आपल्या आपण करा सोडवन चला या जागेवर थोडं मागं जायचं आता. ऐ तुम्ही म्हणाल मागं म्हणजे पुढं नेता कवा मागचं पुरं झालं का पुढं गेलंच. चला परत मागं. ऐ पहिला होता रोहित इथं होतो आपण म्हणजे बॉम्बालक सगळं. मग मजा काय त्याच्यात. रोहितला मिळाली माया